विषारी दारू प्रकरणामध्ये आता आरोपीच्या घरावर कारवाई होणार आहे आणि आरोपी कर्नल सिंग विरखाच्या घरावर कारवाई होणार आहे। मनपाकडून कटरच्या साहाय्याने आता घर पाडण्यास सुरुवात झालेली आहे। तर आरोपी कर्नल सिंग विरखाच्या घरावर आता कारवाई सुरू झालेली आहे। कालच नोटीस बजावलेली होती पिंपरी चिंचवड महापालिकेनं आणि त्याप्रमाणे आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। तर कर्नल सिंग विरखा याचं घर आता पाडण्यात येईल। अत्यंत चिंचोळा गल्लीमध्ये त्याचं एक घर असल्यामुळे कटरच्या साहाय्यानं आता ही कारवाई होती आहे। तर विरखाच्या घरासमोरून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी कैलास कोलिया। पालिकेकडून फुगेवाडीमधल्या विषारी दारू विक्री करणाऱ्या कर्नल सिंग विरखा याचं घर जे आहे ते पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतोय याच कटरच्या साहाय्याने जे आहे आणि काही मजुरांच्या साहाय्याने हे घर जे आहे ते पाडण्यात येत आहे। आपल्या बरोबर अण्णा बोदडे आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी कारवाई आहे ती होत आहे। कशा पद्धतीने कारवाई असणार आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीने कारवाई असणार आहे? आता आपण इथं आपल्याला माहिती आहे सगळ्या अडचणीच आहे, इथं कुठल्याही मशिनरी येऊ शकत नाही। तथापि या छोट्या कटरच्या माध्यमातून आणि लेबरच्या सहाय्याने आपण ही कारवाई करतोय। पहिल्यांदा आपण या ठिकाणचे पत्रे काढतोय आणि त्यानंतर इथला फ्लोअर हे निष्कासित केल्यानंतर खालचा पूर्ण पोर्शन काढणार आहोत। साधारणतः दुपारपर्यंत ही कारवाई चालणार आहे आणि आता साधारणतः आमचे 40-50 लेबर या ठिकाणी आहेत। तथापि 40-50 लेबरला काम करण्याचे संधीही या ठिकाणी नाही, एवढी स्पेस नाही आहे, पण आपण हे काम सुरू केलेलं आहे। एकंदरीतच सर्व या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते आलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि कर्नल सिंग विरखा जो या घरातूनच दारू विक्री करत होता ते अनधिकृत घर महापालिकेकडून पाडण्याची कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।